नमो भगवते वासुदेवाय. भगवान श्रीकृष्ण अवतार. शुकमुनी परीक्षिताला भागवत ऐकवत होते. त्याला तहान भूकही लागत नव्हती. तो भागवताशी एकरूप झाला होता. शुकमुनी म्हणाले, राजा, आता कृष्णावताराची कथा आहे. दुष्टांचा संहार आणि सज्जनांना आधार असे कृष्णचरित्र आहे. यदुवंशातील देवक याची मुलगी देवकी होती. शूरसेन राजाचा मुलगा वसुदेव होता. देवकी आणि वसुदेवाचे लग्न झाले. कंस हा देवकीचा चुलत भाऊ होता. कंस देवकी व वसुदेवाचा रथ चालवित असता आकाशवाणी झाली, देवकीचा 8वा पुत्र तुझा नाश करणारा आहे. कंस खूप घाबरला. त्याला खूप रागही आला. देवकीला मारायला त्याने तलवार उपसली, पण वसुदेवाने त्याला स्त्री हत्येपासून थांबवले आणि मला मूल झाले की मी तुला आणून देतो असे वचन दिले. अशा रीतीने देवकीचे प्रत्येक मूल कंसाने मारले. देवकीला 8वा मुलगा झाला. तो शंख चक्र गदा धारी विष्णू होता. त्याला पाहून वसुदेव देवकीला खूप आनंद झाला. वसुदेवाने ह्या मुलाला वाचवण्यासाठी त्याला दुपट्यात गुंडाळले आणि टोपलीत ठेवले. गोकुळात नंद नावाचा त्याचा जो मित्र होता त्याच्याकडे नेऊन ठेवायचे ठरवले. त्यावेळेला पाऊस येत होता. सगळीकडे अंधार होता. पण वसुदेवाने ते छोटे बाळ यशोदेजवळ ठेवले आणि तिची लहान मुलगी घेऊन तो परत आला. इकडे बाळाचे रडणे ऐकून कंस पळत आला. देवकी म्हणाली, दादा, ही मुलगी आहे, हिला मारू नकोस. पण कंसाने काही ऐकले नाही. त्याने त्या मुलीला दगडावर आपटण्यासाठी दोन्ही पाय धरून वर उचलले, मात्र ती मुलगी त्याच्या हातातून सुटून उंच गेली व कंसाला म्हणाली, दुष्ट कंसा, तुझा शत्रू गोकुळात वाढत आहे. रोज रोज आपण आता कृष्णाच्याच गोष्टी ऐकणार आहोत. या गोष्टी खूपच सुंदर आहेत आणि आपल्या मनाला खूप आनंद देणारे आहेत. तर इथून या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्या गोष्टी आपल्या मित्रांना ऐकवण्यासाठी शेअर करायला सांगा. जय श्रीकृष्ण.